नमस्कार मित्रांनो, आज आपण सत्य घटनेवर आधारित एक कथा बघणार आहोत. कोविड आणि तिचं आयुष्य. एक निरागस मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात एक राजकुमार आला. तो आला आणि तिचं आयुष्य बदलून गेलं. जसं की कभी खुशी कभी गम. 2019च्या कोविडने तिच्याकडून सगळं काही हिरावून घेतलं. पण एक मोनाली नावाची मुलगी 12वीमध्ये शिक्षण घेत होती. मोनाली अगदी निरागस, नेहमी स्वतःच्याच नादात असणारी, अल्लडपणे बागडणारी आणि अत्यंत हुशार, संस्कारी. थोडक्यात मोनालीचं कौतुक करावं तितकं कमी. तसंच मोनाली कॉलेजमध्ये खूप साऱ्या मुलांच्या मनावर राज्य करायची. पण तिच्या मनावर राज्य करणारं तिला कोणी भेटलं नव्हतं. 12वीचे सराव पेपर चालू होते. मोनाली खूप मन लावून अभ्यास करत होती आणि तेव्हाच एक दिवस तिच्या पप्पांच्या मित्राचा मुलगा काही कामानिमित्त त्यांच्या घरी आला. तसा मुलगा एकदम खास होता. दिसायला हँडसम, पण अगदी साधा राहणारा, मोठ्यांना रिस्पेक्ट देणारा. अगदी काही वेळाच्या पहिल्याच भेटीत तो मोनालीच्या मनात बसला. त्यानंतर मोनाली बरेच दिवस सतत त्याचाच विचार करत असायची. मोनाली त्याच्यावर प्रेम करायला लागली होती. पण पुन्हा तो घरी येईल का, त्याला मी आवडेल का, असे प्रश्न राहून राहून तिच्या मनात येत असायचे. मोनालीचं आता काही अभ्यासात लक्ष लागेना. मोनाली खूप डिस्टर्ब झाली. मोनाली सतत त्याची वाट बघत असायची आणि तो मार्केटिंग करत होता, त्यामुळे तो पुन्हा येईल अशी तिला खात्री होती. अगदी तसंच घडलं. पुन्हा एक दिवस तो तिच्या घरी आला. इकडे मोनालीच्या घरी कोणीही नसल्याने ती एकटीच बाहेर बसलेली होती, जशी की त्याचीच वाट बघत होती. त्याला बघून मोनालीला खूप आनंद झाला आणि तिला बघून कदाचित त्यालाही आनंद झालाय असं तिला जाणवत होतं. त्यानंतर त्याने म्हणजेच महेशने घरचे कुठे आहेत असं मोनालीला विचारलं. तर बाहेर गेले आहेत असं मोनालीनं सांगितलं आणि त्यांच्यातलं संभाषण आता सुरू झालं. अगदी तू कुठल्या कॉलेजला आहे इथपासून तर तुमचा नंबर मिळेल का इथपर्यंत. मोनालीशी बोलून तोही खूपच खुश होता, जसं की त्यालाही मोनाली आवडली असावी. हो ना प्रेक्षकांनो. त्यानंतर त्यानं तिला नंबर दिला व फोन करा, मी वाट बघल असं बोलून तो निघून गेला. आता इकडे मोनाली मॅडम मात्र वेगळ्याच दुनियेत. तो माझ्या फोनची वाट बघणार आहे या विचारात मग्न झाली. काही वेळाने तिला आठवलं की आपण त्याला पाणी देखील विचारलं नाही. त्यानंतर तिचे पप्पा घरी आल्यानंतर तिनं सांगितलं की महेश सर आले होते. यावर पप्पांनी विचारलं, घरात बोलवलं होतं का, चहा विचारला का, असे एक ना अनेक प्रश्न तिला विचारू लागले. कारण महेश तसा एकदम मोठ्या घरातला होता, पण त्याच्या राहणीमानावरून तसं वाटलं नव्हतं. यामुळेच तिच्या पप्पांनाही महेश खूप आवडायचा. पण इकडे मोनालीनं पाणीही विचारलं नाही, यामुळे तिचे पप्पा तिच्यावर खूप चिडले. असेच दिवस जात होते. मोनाली त्याच्याच विचारात हरवलेली असायची. त्याला कॉल करायलाही तिला स्वतःचा मोबाईल नव्हता, त्यामुळे त्याला कॉल करण्याचा योग लवकर काही आला नाही. पण मोनाली त्या संधीची आतुरतेने वाट बघत असायची. एक दिवस मोनालीच्या घरी कोणीच नव्हतं आणि तिच्या आईचा फोन घरीच होता. याच संधीचं सोनं करत मोनालीनं महेशला कॉल केला. महेशनं कॉल रिसीव्ह केला तर समोरून आवाज आला, हॅलो महेश सर का. तर हा मोनाली बोल ना. महेशने तिचा आवाज ओळखला होता. सर ओळखलं. हो ओळखलं ना, पण एवढे दिवस लावले फोन करायला. आता मोनाली महेशशी एकदम मोकळेपणाने बोलू लागली. त्यानंतर महेश आणि मोनालीचे बऱ्याचदा फोन कॉल व्हायचे. महेशही मोनालीच्या कॉलची आतुरतेने वाट बघत असायचा. पण तुम्ही कधी फोन करू नका असं मोनालीनं बजावून सांगितलं होतं.
महेश तिच्या घरीही आता काहीतरी काम काढून बऱ्याचदा जायचा. आता त्यांच्या ओळखीचं रूपांतर एका घट्ट मैत्रीमध्ये झालं होतं. काही दिवसानंतरच मोनालीचे 12वीचे पेपर आले होते. महेश तिला नेहमी सांगायचा, मोनाली, अभ्यास कर, मलाही तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तर हे ऐकून मोनालीही पुन्हा जोमाने अभ्यासाला लागली होती. पेपरच्या अगोदर एक दिवस महेश तिला शुभेच्छा देण्यासाठी घरी आला व एक छानसा पेन देऊन तिला शुभेच्छा दिल्या. बघता बघता मोनालीचे पेपर संपले. मोनालीनेही 1 महिना खूप छान अभ्यास केला. आता फक्त रिझल्टची वाट बघत होती. असेच दिवस जात होते. इकडे मोनालीच्या आईबाबांच्या मनात तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला. ग्रामीण भागात असंच असतं, लवकर लग्न. एक दिवस तिची आई तिच्या वडिलांना म्हणाली, तुम्हाला महेश कसा वाटतो आपल्या मनूसाठी? यावर तिचे वडील म्हणाले, एवढ्या मोठ्या घरचा तो मुलगा आपली मनू नाही करणार ग. परंतु हा विषय मोनालीला काही माहीत नव्हता. ते नेहमी महेशमध्ये हरवलेली असायची आणि महेशही मोनालीमध्ये. महेश आता मोनालीला प्रपोज करण्याचा विचार करू लागला. एक दिवस महेशने मोनालीला बाहेर भेटण्यासाठी बोलवलं व तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करायचं असं त्यानं ठरवलं. पण मोनाली त्याचा स्वीकार करेल का, असा प्रश्नही महेशला नेहमी पडायचा. पण एक दिवस महेशनं मोनालीला बाहेर भेटायला बोलून तिच्यासमोर व्यक्त झाला. तर मोनालीनेही त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. किती छान ना. आता दोघांच्याही मनात प्रेमाची फुले उमलू लागली होती. त्यांचे फोन कॉल तसेच भेटी आता वाढल्या होत्या. पण मोनालीला आता टेन्शन आलं होतं. घरचे तिच्यासाठी मुलं बघत होती. याबद्दल तिनं महेशला सांगितलं. महेश म्हटला, तू टेन्शन नको घेऊ, बघतो मी काहीतरी. पण इकडे घरचे महेशला माझ्यासाठी निवडतील का, असा प्रश्न तिला नेहमी पडत असे. दोघेही काही दिवस अस्वस्थ होते. मोनाली नेहमी मायक्रमच्या वस्तू बनवायची. तर तिनं महेशला गिफ्ट म्हणून हॉलमध्ये लावण्यासाठी एक झुला तयार करून दिला. महेशला तो खूप आवडला. त्यानं घरात लावलं. तर त्याच्या आईनं त्याला त्याबद्दल विचारलं. महेशनेही संधीचं सोनं करून आईला त्याच्याबद्दल व मोनालीबद्दल सर्व काही सांगितलं. तर त्याच्या आईनं मोनालीचे फोटो बघितले. मोनाली दिसायला अत्यंत सुंदर व संस्कारी असल्याने त्याच्या आईलाही काही अडचण नव्हती. आता महेशचं टेन्शन जरा कमी झालं होतं. त्यानं आईला बाबांना हे सगळं सांग म्हणून रिक्वेस्ट केली. आईनं बाबांना सांगितलं तर त्यांच्याच मित्राची मुलगी असल्याने त्यांनाही खूप आनंद झाला. काही दिवसातच त्याचे बाबा महेशचं स्थळ घेऊन मोनालीच्या घरी गेले. चक्क महेशचे वडील महेशचं स्थळ घेऊन आपल्या मोनालीसाठी आलेत. हे ऐकूनच मोनालीच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कारण आपली मुलगी एवढ्या मोठ्या घरात आणि तेही एवढ्या संस्कारी मुलगा भेटतोय. यामुळे तिचे आईबाबा दोघेही खूपच खुश होते. त्यांनीही त्यांचा होकार कळवला आणि काही दिवसातच त्यांच्या लग्नाची तारीख फिक्स झाली. 6 महिने रिलेशनशिपमध्ये असणारे महेश मोनाली आता लग्नबंधनात अडकणार होते. अगदी 1 महिन्याच्या अंतरावर त्यांचं लग्न ठरलं होतं. दोन्हीही कुटुंबात धूमधडाक्यात लग्नाची तयारी सुरू होती. सर्वजण खूप आनंदात होते. त्याच दरम्यान मोनालीचा रिझल्ट लागून पुढील कॉलेजमध्ये ॲडमिशनही झालं होतं. मोनालीनं कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की सगळं काही तिच्या मनासारखं घडल म्हणून. आता महेश मोनालीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. सर्वजण खूप खुश होते. आईवडिलांना आनंद होता. आपली मुलगी आता सुखात राहील. आता मोनाली महेशचा संसार अगदी सुखात आनंदाने चालला होता. मस्त दोघेही सुखी संसाराचे स्वप्न रंगवत होते. पण तेव्हाच नियतीनं तिच्या नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं. तिच्या संसाराला कोणाची नजर लागली असेल का? असंच असावं.
लग्नाला नुकतेच 3 महिने झाले आणि महेश कोविडचा बळी पडला. अवघ्या 8 दिवसातच महेशला मोनालीपासून नियतीनं हिरावून घेतलं. आता काय करायचं होतं मोनालीनं? मोनाली अगदी एकटी पडली. सुखी संसाराचे स्वप्न आणि सर्व काही उद्ध्वस्त झालं. मोनाली बिचारी काही दिवस डिप्रेशनमध्ये होती, पण दोन्ही आईवडिलांसाठी तिनं स्वतःला सावरलं. पण कोविडनं तिचं सुख, स्वप्न, आनंद सर्व काही हिरावून नेलं. अगदी निरागस, अल्लड मुलीला फक्त 3 महिन्यांचा संसार करून हे सगळं काही सहन करावं लागलं. तर मित्रांनो, आता तिच्या आयुष्यात पुढे काय घडलं किंवा ती आता काय करते हे तुम्हाला बघायला आवडेल का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपण सर्वजण मिळून देवाकडे प्रार्थना करूया की हे देवा, असं काही कुणाबरोबरही घडू देऊ नको. सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव. तर मित्रांनो, तुम्हाला आजची आपली ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आणखी नवनवीन कथांसाठी आपला स्टोरी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.